नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. मी आहे संगीता. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. या आधीच्या कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या तुम्ही ऐकू शकता. आपली आजची कथा आहे शापित पंडू. काही वर्षे उलटली. तरुण कुंती आता लग्नाच्या वयाची झाली होती. कुरु घराण्यातला देखणा आणि पराक्रमी तरुण पंडू याची तिने स्वयंवरात आपला पती म्हणून निवड केली. मद्र देशाची राजकन्या माद्री हिनेही आपला पती म्हणून पंडूचीच निवड केली होती. त्यांच्या कुळाला आणि स्थानाला शोभेल अशा थाटाने भीष्मांनी त्यांची लग्ने करून दिली. कुरु घराण्याला तो सुवर्णकाल होता. पंडू हा उत्तम योद्धा होता. भारतात अनेक राज्य होती. ती जिंकून आपल्या राज्याला जोडण्यासाठी त्याने सगळ्या भारताचा दौरा केला. दशार्ण, काशी, अंग, वंग, कलिंग ही राज्ये त्याने खालसा केली. मगध राज्यही त्याने जिंकले. मगधच्या राजाचा त्याने सहज पराभव केला. चित्रांगद आणि विचित्रवीर्य हे निपुत्रिक मरण पावले होते. त्यामुळे 3 लहान मुलांना वाढवणे आणि राज्यकारभार करणे ही जबाबदारी भीष्मांवर येऊन पडली होती. कुरु घराण्याचे वैभव आता ओसरले आहे असे भारतातल्या अनेक छोट्या राजांना वाटू लागले होते आणि म्हणूनच पंडूचा हा छोट्या राजांना जिंकून घेण्याचा दौरा अनेक दृष्टींनी परिणामकारक ठरला. त्यामुळे कुरु घराण्याचे वर्चस्व सिद्ध झाले. पंडूला कीर्ती मिळाली. त्या काळातला सर्वश्रेष्ठ योद्धा म्हणून सगळे पंडूला ओळखू लागले. विजयी योद्ध्यांचा हा दौरा संपल्यानंतर आलेला थकवा घालवण्यासाठी आपल्या 2 राण्यांसह पंडू काही दिवस वनात जाऊन राहिला. पंडू उत्तम शिकारी होता. त्याचे आपल्या 2 राण्यांच्या सहवासातले हे दिवस फार सुखाचे होते. रानात राहणाऱ्या लोकांनी त्यांना पाहिले तेव्हा ही स्वर्गात राहणारी मंडळी मनोरंजनासाठी पृथ्वीवर आली आहेत असेच त्यांना वाटले. नंतरच्या काळात या सुखी दिवसांच्या आठवणींनी कुंती जगत होती. पंडू ज्या रानात जाऊन राहिला होता त्याच रानात एक ऋषी आपल्या पत्नीसह राहत होते. या पतीपत्नींचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते. प्रेमाचे सुख हे कसल्याही दडपणाखेरीज घेता आले पाहिजे असा विचार ऋषींच्या मनात आला. रानातले प्राणीच असे मनमोकळेपणाने प्रेम करू शकतात आणि म्हणून ऋषी आणि त्यांची पत्नी यांनी हरणाच्या नर मादीचे रूप घेतले. नर मादीची ही जोडी नेहमी एकमेकांच्या सोबतच असलेली दिसे. एक दिवस ही जोडी एकमेकांच्या सहवासात धुंद झालेली असताना शिकारीला गेलेल्या पंडूच्या दृष्टीस पडली. पंडूने धनुष्यावर बाण चढवला. त्याने नेम धरून सोडलेल्या बाणाने त्या हरणांच्या जोडीतला नर जबर जखमी होऊन खाली कोसळला. पंडू त्यांच्या जवळ गेला तेव्हा जखमी झालेला नर मनुष्याच्या वाणीने त्याला म्हणाला, सदाचरणासाठी सर्व जगात प्रसिद्ध असलेल्या कुटुंबात तुझा जन्म झाला. तू हे पापी कृत्य कसं केलंस? मी आणि माझी मादी प्रेमात धुंद झालो होतो हे तुला दिसत होतं तरी सुद्धा तू हे केलंस. मी ऋषी आहे आणि ही माझी पत्नी आहे. आम्ही अतिशय सुखात होतो. तू हे हीन कृत्य केलंस त्याबद्दल तुला तुझ्या सगळ्या आयुष्याची किंमत द्यावी लागेल. प्रेमानं धुंद होऊन तू तुझ्या पत्नीसोबत असताना जसा मला आला तसाच तुलाही मृत्यू येईल. ऋषींनी आपला शाप मागे घ्यावा म्हणून पंडूने त्यांची खूप करुणा भागली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. भविष्या काळात पंडूची वाट पाहणारे दुर्दैव टळणे अशक्य होते. शापवाणी उच्चारल्यानंतर हरणाच्या नराचे रूप घेतलेला तो ऋषी मरून पडला. त्यानंतर त्यांच्या पत्नीनेही प्राण सोडला. दुःखाने जड झालेल्या हृदयाने आपल्या अविचारी कृत्याबद्दल स्वतःला बोल लावत पंडू रानातल्या आश्रमात परतला. प्रार्थनाचे मार्ग गूढ असतात. एका क्षणात ते एखाद्या माणसाचा संपूर्ण भविष्यकाळ बदलू शकते. पंडू अतिशय सुखी होता. त्याला कसलीही काळजी नव्हती. राजमुकुट धारण केलेला नसूनही प्रत्यक्षात तो कुरूंच्या राज्याचा राजाच होता. एखादे हिरवेगार झाड त्याच्यावर विजेचा लोळ पडून खाली कोसळावे तसा पंडू वैभवाच्या शिखरावरून खाली कोसळला. पंडूला आता कशातही रस उरला नाही. रानातल्या आश्रमातून आपल्या राज्यात परत जावे असे त्याला वाटेना. आपले उरलेले आयुष्य रानातच राहण्याचा आपला निश्चय त्याने आपल्या पत्नींना सांगितला. त्याच्या या निर्णयामागचे आणि त्याच्या निराशेमागचे कारण ठाऊक असल्यामुळे त्या एक शब्दही बोलल्या नाहीत. त्याच्या सर्व ऐहिक इच्छा आकांक्षा जळून भस्म झाल्या होत्या. आता त्याला हवी होती ती फक्त मनशांती. रानातल्या ऋषींप्रमाणे राहून ती मिळणे शक्य होते. आता यापुढे विजय मिळवायचा तो स्वतःवरच असा त्याने निश्चय केला. तोच सर्वश्रेष्ठ विजय. त्याने आपली उद्दिष्ट ठरवले. तो स्वतःशीच म्हणाला, आता यापुढे मी वेगळाच माणूस असणार. सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी आता मला स्पर्श करू शकणार नाहीत. प्रशंसा आणि निंदा या दोन्हींकडे मी आता समत्व दृष्टीने पाहीन. मी द्वंद्वाच्या अतीत
असेन, मी माझ्या आयुष्यावर प्रेम करणार नाही किंवा त्याचा द्वेष करणार नाही. आता मी तपश्चर्या करीन, पण ती झाडाखाली डोळे मिटून बसून नव्हे, तर सर्व ऐहिक मोहांचा आणि आकांक्षांचा मनानं त्याग करून. पंडूने आपल्या सर्व परिवाराला एकत्र बोलावले आणि आपली सर्व संपत्ती त्यांना देऊन टाकली. तो त्यांना म्हणाला, आता तुम्ही हस्तिनापूरला जा आणि माझी आई अंबालिका, माझी आजी सत्यवती, माझे आदरणीय चुलते भीष्म यांना मी निवडलेल्या माझ्या पुढील मार्गाविषयी सांगा. आता राजधानीत परत येण्याची माझी इच्छा नाही, हेही त्यांना कळवा. हा निरोप घेऊन चाललेल्या दूतांनी कुंती आणि माद्री यांनी आपले सगळे दागिने आणि मूल्यवान रेशमी कपडे देऊन टाकले. पंडूच्या सर्व संघ परित्यागाचे वृत्त कळले तेव्हा हस्तिनापूरची सर्व प्रजा दुःखात बुडून गेली. या दुर्दैवी घटनेचे वृत्त कळून भीष्मही अतिशय दुःखी झाले. अंबालिकेलाही रडू आवरेना, कुणालाही तिचे सांत्वन करता येईना. सर्व राज्यकारभाराचे ओझे पुन्हा आपल्या खांद्यावर आले याची जाणीव भीष्मांना झाली. पंडूसारखा पराक्रमी सेनापती राज्यकारभार करत असताना, तसेच शांत स्वभावाचा विदुर धृतराष्ट्राचा सल्लागार असताना आपल्या खांद्यावरचे जबाबदारीचे ओझे आता गेले असे वाटून भीष्म जरा सुखावले होते. पण हा सुखाचा अल्पकाळ आता गेला आहे हे त्यांना कळून चुकले. आता पुन्हा किती काळ राज्यकारभार करावा लागणार याचा अंदाजही त्यांना करता येईना. आपल्या हृदयावर थंडगार बर्फ ठेवून सत्तेचा आणि ऐहिक सुखाचा आपल्या पित्यासाठी त्याग केल्याची प्रतिज्ञा त्यांनी केली होती. तो अविस्मरणीय दिवस भीष्मांना आठवला. कितीही आघात झाले तरी त्यांचा आपल्यावर परिणाम होणार नाही असेच त्यांना वाटले. पूर्वीपेक्षाही अधिक थंड मनाने त्यांनी या आलेल्या परिस्थितीचा स्वीकार केला. नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली पुढची कथा आहे राजपुत्रांचा जन्म. पंडूने अनेक वर्ष वनवासात घालवली. दुःख निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग केल्यामुळे तो आपल्या परीने सुखी होता. पण असे असले तरी काही काळ गेल्यानंतर त्याच्या मनाला एक चिंता ग्रासू लागली. त्याला पुत्र हवा होता. ज्याला पुत्र नसतो त्याला नरकवास प्राप्त होतो असे त्याने ऐकले होते. आपल्याला वाटणाऱ्या या चिंतेविषयी तो एकदा कुंतीशी बोलला. पुत्रप्राप्तीसाठी पंडू कुंतीशी संबंध ठेवू शकत नव्हता, कारण तसे केले तर त्याचा मृत्यू ओढवेल असा शाप त्याला होता. तेव्हा त्याने कुंतीला विनंती केली की त्याच्या आईने केली होती त्याप्रमाणे तिनेही ऋषीपासून पुत्रप्राप्ती करून घ्यावी आणि त्याची नरकवासातून सुटका करावी. हे ऐकून कुंती संतप्त झाली. ती म्हणाली, तुम्ही माझे पती, माझे स्वामी आहात. पती म्हणून मी तुमची निवड केली. या गोष्टीला आता बरीच वर्षे झाली. स्वर्गात असो की नरकात मी तुमच्याबरोबरच राहीन. तुम्हाला मरण येईल त्या क्षणी मीही मरण पत्करीन आणि मरणानंतर तुम्हाला मिळालेला शाप अस्तित्वात नसेल. जी गोष्ट मी करणं शक्य नाही ती करण्याचा मला आग्रह करू नका. पंडूच्या मनाला शांती लाभेना. आपल्याला मुले होणार नाहीत या विचाराने तो दिवसरात्र दुःखात कंठू लागला. कुंतीचे आपल्या पतीवर अतिशय प्रेम होते. त्याला असा दुःखी पाहून ती त्याला म्हणाली, स्वामी, तुमच्या मनाला ग्रासणारी ही खिन्नता मी दूर करू शकेन. तुमची इच्छा पूर्ण करण्याची शक्ती माझ्यात आहे. असे म्हणून तिने त्याला दुर्वास ऋषीने दिलेल्या वराची माहिती सांगितली. ती ऐकून पंडू आनंदित झाला. तो म्हणाला, आपल्याला पुत्र हवा, तो धर्मापासून झालेला. त्याची कीर्ती काळावर मात करील. प्रत्यक्ष धर्माचं प्रतिरूप असा हा आपला पुत्र असल्यामुळं माझंही नाव भविष्यकाळात लोक विसरणार नाहीत. एक दिवस शुभमुहूर्त पाहून कुंतीने दुर्वास ऋषींनी दिलेला मंत्र म्हणून पुत्रप्राप्तीसाठी धर्मदेवाने जवळ यावे असे आवाहन केले. धर्मापासून तिला पुत्र झाला. त्यावेळी आकाशवाणी झाली की मूर्तिमंत सद्गुण असा हा पुत्र त्याच्या गुणांमुळे जगात प्रसिद्ध होईल. त्या मुलाचे नाव युधिष्ठिर असे ठेवले गेले. एका वर्षानंतर आणखी एक मुलगा हवा असे पंडू कुंतीला म्हणाला. आता होईल त्या पुत्राचे पितृत्व वायुदेवाकडे असावे असे त्याने सुचवले. वायू हा देवांमधला अत्यंत सामर्थ्यशाली असा देव होता. पंडू कुंतीला म्हणाला, पहिला पुत्र धर्म याची धर्मशीलता आणि आता या नव्या पुत्राचं सामर्थ्य या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर आपली मुलं जगात अजिंक्य ठरतील. कुंतीने पंडूला होकार दिला. तिने वायुदेवाला पुत्रप्राप्तीसाठी आवाहन केले. तिला पुत्र झाला. त्यावेळी आकाशवाणी झाली की हा पुत्र अत्यंत शक्तिमान आणि स्वभावाने अतिशय प्रेमळ होईल. त्याचे नाव भीमसेन असे ठेवले गेले.
2 पुत्र झाले तरी पंडूचे समाधान झाले नाही. तिसरा पुत्र हवा असे तो कुंतीला म्हणाला. या तिसऱ्या वेळी पुत्रप्राप्तीसाठी इंद्रदेवाला आवाहन कर असेही त्याने सुचवले. तो तिला म्हणाला, स्वर्गलोकाचा राजा असलेल्या इंद्रदेवापासून झालेला पुत्र माझी सर्व स्वप्न पूर्ण करील. तो अतिशय सद्गुणी असेल. तो अजिंक्य वीर असेल. जगातल्या सर्वश्रेष्ठ पुरुषाची माता म्हणून तू ओळखली जाशील. कुंतीने याही वेळी त्याला होकार दिला. कुंतीने पुत्रप्राप्तीसाठी इंद्रदेवाला आवाहन केले. तिला पुत्र झाला. त्यावेळी आकाशवाणी झाली, हा पुत्र पंडूला कधीही नष्ट होणार नाही अशी कीर्ती मिळवून देईल. तो सगळं जग जिंकील. त्याच्याशी कुणाचीच तुलना होऊ शकणार नाही. इंद्र पंडूकडे आला आणि म्हणाला, हा माझा पुत्र जगज्जेता होईल. तुझा पुत्र युधिष्ठिर या माझ्या पुत्राला आपल्यासोबत घेऊन राजसूय आणि अश्वमेध हे 2 यज्ञ करील. वसुदेव आणि देवकी यांचा पुत्र कृष्ण, ज्याचा अवतार तो नारायण, माझ्याप्रमाणेच तुझ्या या पुत्रात असेल. तुझ्या या पुत्रामुळे पृथ्वीला दुःख देणाऱ्या सर्व विषांचा नाश होईल. असे बोलून इंद्र निघून गेला. या तिसऱ्या पुत्राचे नाव अर्जुन असे ठेवले गेले. धनप्राप्तीच्या लोभापेक्षाही मोठा लोभ असतो पुत्रप्राप्तीचा. पंडूला 3 पुत्र लाभले तरी त्याचे समाधान झाले नाही. आपल्याला आणखी पुत्र हवा असे तो कुंतीला म्हणाला. कुंतीने त्याला नकार दिला. ती त्याला म्हणाली, पुत्रप्राप्तीचा तुम्ही आग्रह धरला. तुमची उत्कट इच्छा पाहून मी होकार दिला. आता 3 पुत्र झाल्यानंतरही मी आणखीन पुत्र होऊ दिला तर माझ्या हातून धर्मनाश घडला असं होईल. मी हे करणार नाही. पंडू तिला म्हणाला, तुझं म्हणणं खरं आहे, पण तू माद्रीचा विचार कर. तू तिला मंत्र शिकवून पुत्राची प्राप्ती करून देऊ शकत नाहीस का? कुंतीने या गोष्टीला होकार दिला. तिने माद्रीला मंत्र शिकवला. माद्रीने मंत्र जपून पुत्रप्राप्तीसाठी अश्विनी कुमारांना आवाहन केलं. ते स्वर्गलोकातले जुळे देव. त्यांच्यापासून माद्रीला 2 पुत्रांची प्राप्ती झाली. कुंतीला आधी झालेल्या 3 पुत्रांपेक्षा हे 2 पुत्र अधिक सुंदर होते. या 2 पुत्रांचा जन्म झाला तेव्हा आकाशवाणी झाली, हे 2 पुत्र या जगात सर्वात सुंदर ठरतील. सद्गुण, भक्ती, शौर्य आणि शहाणपण या त्यांच्या गुणांमुळे त्यांची कीर्ती जगभर पसरेल. माद्रीच्या या पुत्रांची नावे नकुल आणि सहदेव अशी ठेवली गेली. या 2 पुत्रांच्या बारशाला रानात राहून तप करणारे ऋषी हजर होते. पुढे या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही या ऋषींनीच घेतली. या ऋषींनी त्यांना आपल्या मुलांप्रमाणेच वागवले. काही वर्षापूर्वी जेव्हा पंडूला शाप मिळाला होता आणि तो रानात येऊन राहिला होता, तेव्हा कुंतीच्या वृष्णी घराण्यातल्या भावंडांना अतिशय दुःख झाले होते. पंडू हा 5 पुत्रांचा पिता झाला ही बातमी कळली तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. कुंतीचा भाऊ वसुदेव याने त्याला मूल्यवान वस्तू आणि वस्त्रे यांची भेट आपल्या कुटुंबाचे गुरु कश्यप ऋषी यांच्याबरोबर पाठवली. त्यांनी कश्यप ऋषींना या राजपुत्रांसाठी आवश्यक ते धार्मिक विधी करण्यास सांगितले. कश्यप ऋषींनीच त्यांच्या मुंजीही केल्या. शुक नावाचे ऋषी त्या वनात राहत असत. त्यांच्या तोडीचा धनुर्विद्या प्रवीण दुसरा कोणी नव्हता. या 5 राजपुत्रांना शस्त्रविद्येचे शिक्षण देण्याची जबाबदारी शुक ऋषींनी घेतली. भीम गदाविद्येत, युधिष्ठिर मल्लविद्येत प्रवीण होते आणि अर्जुन धनुर्विद्येत इतका प्रवीण होता की तो आपल्या दोन्ही हातांनी धनुष्य चालवू शकत असे. त्याचे हे कौशल्य पाहून हा आता माझ्या तोडीचा धनुर्धर झाला असे उद्गार शुक ऋषींनी काढले. अर्जुनावर प्रसन्न होऊन त्यांनी आपले धनुष्य त्याला भेट दिले. ज्या दिवशी भीमाचा जन्म झाला त्याच दिवशी गांधारीचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन याचाही जन्म झाला. दुर्योधनाचा जन्म रात्री झाला होता. पुत्र जन्मामुळे धृतराष्ट्र अतिशय आनंदित झाला. त्याने विदुराला बोलावून घेतले आणि तो त्याला म्हणाला, मला पुत्र होण्याआधीच पंडूला पुत्र झाल्याचं मला कळलं. माझ्या पुत्रापेक्षा त्याला पहिला पुत्र 1 वर्षानं मोठा आहे. तो ज्येष्ठ असल्यामुळे पौरवांच्या सिंहासनाचा तो अधिकृत वारस ठरेल अशी भीती मला वाटते आहे. हा माझा अंदाज बरोबर आहे असं तुला वाटतं का? आणखी एका घटनेने मला अतिशय अस्वस्थ केलं आहे. ज्या क्षणी माझ्या पुत्राचा जन्म झाला त्या क्षणी वाईटाची सूचना देणारे अपशकुन घडून आले. असं का झालं हे मला कळत नाही. हे ऐकून विदुर गंभीर झाला आणि धृतराष्ट्राला म्हणाला, हे दुःशकुन असं भविष्य वर्तवत आहेत की तुझा पुत्र या सर्व जगाच्या नाशाला कारणीभूत ठरेल. हे ऐकून धृतराष्ट्राला धक्काच बसला. त्याने विदुराला विचारले, हे संकट मी कसं टाळू शकेन? विदुर त्याला म्हणाला, मला एकच मार्ग दिसतो. मानवतेचं भलं व्हावं यासाठी तू जर या पुत्राचा बळी दिलास
तर हे संकट टळू शकेल. तुला या पुत्राच्या मरणाच्या अधीन करावं लागेल. शहाणे लोक असं म्हणतात की कुटुंबाच्या रक्षणासाठी कुटुंबातल्या एकाचा बळी द्यावा, गावाच्या रक्षणासाठी कुटुंबाचा बळी द्यावा, देशाच्या रक्षणासाठी गावाचा बळी द्यावा आणि आत्म्याच्या रक्षणासाठी या सर्वांचा, सर्व जगाचाही बळी द्यावा. माझा तुला असा सल्ला आहे की तू या जगाला वाचवण्यासाठी तुझ्या पुत्राचा त्याग करावास. बिचारा धृतराष्ट्र, त्याला हे करणे शक्य नव्हते. दुर्योधन हा त्याचा पहिला पुत्र होता. विदुराने दिलेला सल्ला मांडणे त्याला अशक्य होते. पुढे मग 101 पुत्र आणि दुशाला नावाची कन्या यांचे पितृत्व त्याला लाभले. धृतराष्ट्राचे समाधान झाले. मनातल्या सर्व दुशंका पितृत्वाच्या आनंदात त्याने गाडवून टाकल्या.